तर काँग्रेसच्या मुंबई येथील कार्यालयामध्ये ही तोडफोड करण्यात आलेली आहे। भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आलेली आहे। बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अमित शहा यांनी वक्तव्य केलं होतं, त्याविरोधात काँग्रेसनं ठिकठिकाणी आंदोलन केलं आहे। राहुल गांधी यांनी त्या संदर्भात काही सवाल उपस्थित केले, त्यानंतर भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले। हा गृहमंत्री अमित शहा यांचा व्हिडिओ एडिट केलेला आहे, क्रॉप करून दाखवलेला आहे असं सुद्धा या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। आणि त्यानंतर या सर्व कार्यकर्त्यांनी आक्रमक होत मुंबईतील काँग्रेसच्या विभागीय कार्यालयावर तोडफोड करण्यात आलेली आहे, तोडफोड केली आहे। त्यानंतर या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मात्र यावेळेस या सर्व कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। भाजपा युवा मोर्चाचे हे सर्व कार्यकर्ते आहेत, यामध्ये काही महिला कार्यकर्त्या सुद्धा होत्या। या सर्व कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। 2 दिवसांपासून वातावरण हे तापलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वक्तव्यानंतर हे वातावरण तापले आणि त्याचे पडसाद मुंबईत सुद्धा बघायला मिळतात। आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर काँग्रेसच्या कार्यालयाच्या आतमध्ये आहेत। मनोज, काय स्थिती आहे काँग्रेसच्या आतमध्ये कार्यालयामध्ये? कशा प्रकारे तोडफोड करण्यात आली आहे? एफआईआर भी दाखिल करने के लिए पुलिस में जाने के लिए हमने हमारी वर्षा गायकवाड़ जी के आदेश दिया है। हमारी विभागीय अध्यक्ष है वो मुंबई गेट आहे, हा गेटच्या ज्या काचा आहेत त्या देखील फोडण्यात आलेल्या आहेत आणि आपण बघू शकता या सर्व काचा खाली पडलेल्या आहेत आणि संपूर्ण जी खुर्ची आहे ती देखील आपण बघितलं ही पूर्ण तोडण्यात आलेली आहे। ही खुर्ची आहे, आपण बघू शकता ही पूर्ण तोडण्यात देखील आलेली आहे संपूर्ण। आणि या ठिकाणी आपण बघितलं तर जे कार्यालय आहे, आपण आत येऊन बघतो, आपण बघू शकतो हे कार्यालय आहे त्याची देखील तोडफोड ही करण्यात आलेली आहे। संपूर्ण ठिकाणी काचा या झालेल्या आहेत, आपण बघू शकता या ठिकाणी संपूर्ण काचा, संपूर्ण जी तोडफोड आहे ती करण्यात आलेली आहे। ही बघू शकता दृश्य आपण, हे बघा ही जी दृश्य आहे ती आपण बघू शकता। या ठिकाणी संपूर्ण ज्या कार्यालयाच्या काचा आहेत त्या तोडफोड करण्यात आलेली आणि या ठिकाणी काँग्रेसची बैठक देखील सुरू होती, पण कोणाला माहिती नव्हती की भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी येतील आणि ही संपूर्ण आंदोलन करतील। पण आपण बघितलं तर या ठिकाणी संपूर्ण कार्यालयाची ही तोडफोड करण्यात आलेली आहे। जे अमित शहा यांनी विधान केलं होतं त्याला क्रॉप करून काँग्रेसने चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलेलं असं भाजप म्हणत आहे आणि त्या विरोधामध्ये भाजपकडनं हे आंदोलन करण्यात आलं आणि भाजपच्या जे युवा सेना आहे त्यांच्याकडून डायरेक्टली जे काँग्रेसचं ऑफिस आहे, कार्यालय आहे त्याची तोडफोडही करण्यात आलेली आहे। या ठिकाणी आपण म्हणतो 15 ते 20 जे भाजपचे युवा सेनेचे आपण पदाधिकारी ते या ठिकाणी आले आणि त्यांनी ही संपूर्ण कार्यालयाची तोडफोड केलेली आहे। आपल्याबरोबर काँग्रेसचे या ठिकाणी आपण कार्यकर्ते आपण त्यांच्याशी बोलूया। सर, या ठिकाणी ही तोडफोड केली गेली आहे, तुम्हाला माहिती होतं का? ये हमारे को पता नहीं, हमारा अंदर मीटिंग चल रहा था, हमारे कार्यकर्ता थे, एक हमारी मीटिंग चल रही थी, उतने में यहाँ से बाबा साहब अम्बेडकर का नारा लगाते हुए कुछ कार्यकर्ता आए और यहाँ पे तोड़फोड़ करने लगे। तो बाद में उन्होंने गले में बीजेपी का स्कार्फ पहन के किया, तब हमको मालूम पड़ा कि ये बीजेपी के कार्यकर्ता है और इस तरह से उन्होंने गुंडागर्दी की और अंदर घुस के हमको मारने की कोशिश कर रहे थे, हमको मारने की कोशिश कर रहे थे। हमने दरवाज़ा बंद किया, लेकिन इस तरह से संविधान की हत्या की जा रही है, मुंबई में की जा रही है, दिल्ली में की जा रही है। हमारे कार्यकर्ता को एक को मार भी लगा, हमारी महिला कार्यकर्ता भाग गई है। ये हमारा तुम्हाला थांबवतोय। विजय वडेट्टीवार बोलतायत, थेट जाऊया।